शोभे बघितलास का चमत्कार? काय ग? अगं बाहेर बदा बदा पाऊस पडतोय. हा पावसातून जाऊन आला पण जरा सुद्धा भिजला नाही. एकदम सुक्का. अंगावर एक थेंब सुद्धा नाहीये पाण्याचा. हो. काय रे मोन्या, तू कसा नाही भिजलास? ते काय झालं ना, जसं पाऊस वाढत गेला ना तसं मी आणि मालकनं शेड खाली थांबलो आणि पाऊस कमी झाल्यानंतर बाहेर आलो म्हणून आम्ही भिजलो नाही. तुला कामावर नाही जायचं मोन्या? ऑफिसला जायचंय ना, जायचं. मग तयारीला लागणार. हो. आणि भानू जेवणाचं काय ते बघ जा. वय मालकानं डब्बा बी द्यायचा. शेड खाली उभं राहिलं तरी पण थोडं तरी भिजायला होतं. काहीतरी गडबड. काय झालं तुला? हं? काय नाही. शोभे मी आले. हा जरा जाऊन येते. हा पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. बाई 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 काय म्हणायचं या पावसाचं? हा, जेव्हा रिकामे होतो तेव्हा एक थेंब पाऊस पडला नाही. हा, आणि जेव्हा कामाला गेलो, हे दुकानात गेलो, पिशव्या आणि सगळं हातात, तर बदा बदा पाऊस पडायला लागला. हा, आम्हाला झाली बाबा. घ्या आता काय म्हणायचं याचं? हा, आता बंद झालं. हे काय? पाऊस थांबलाय ना तोवर मी राहिलेलं सामान घेऊन येते बघ. हा हो, मी पण तोच विचार करते. म्हणजे गहू तांदूळ भरून घ्यायचे. हा, मी जिरं पण विसरले. जिरं पण घेऊन येते. जाऊया. हा, अरे अंजली वहिनी, लता वहिनी, हे काय एवढं सामान कशाबद्दल? काही कार्यक्रम वगैरे आहे की काय? काही कार्यक्रम नाहीये. तुम्ही बातम्या नाही बघत वाटतं? नाही, काय झालं? अहो, हवामान खात्याने अंदाज वर्तवलाय की येत्या 2-3 दिवसात मुसळधार पाऊस पडणार आहे. हा, त्यामुळे वेळ आहे म्हटलं तर सामान भरून घेऊया. आणि मुंबईचं काही सांगता येत नाही ना. जरा पाऊस पडला की तुमलं पाणी. बाय. अरे बापरे, मला याबद्दल काहीच माहित नव्हतं. मी आत्ताच बाहेरून आलो ना, येताना सामान भरून आणलं असतं. आता परत जावं लागणार. तुम्ही जाताय तर माझ्यासाठी जिरं घेऊन या ना. भाऊजी माझ्यासाठी पण 200 ग्रॅम ओवा आणा. अगं पावसाळ्यात त्यांच्या पोटात सारखं दुखतं. आणि लीलावती मावशींसाठी सुद्धा. का म्हणजे काय, एकट्याच बाईचं अख्ख्या चाळीत पोट दुखतं. म्हणजे कुणाचं चांगलं झालं की पोट सुचरतलं इच्छा. हो अंजली वहिनी, कशाला हा बैल मुझे मार करताय? हो अंजू, बस कुठून तरी ऐकायचे आणि मग भांडणं उकरून काढ. हो, अख्ख्या चाळीत एकच बाई याची भांडणं उकरून काढते बाई. मी नाही बाई, मी तर सांग. चला मी येतो आणि येताना तुमचं सामान आणतो. पैसे नंतर द्या. 1 मिनिट. काय झालं? काय आणायचं आहे तू? नाही, काय म्हणलात तुम्ही? पैसे नंतर द्या म्हणजे तुम्हाला काय वाटलं मी तुमचे पैसे बुडवणार आहे? अहो नाही, मी सहज बोलून गेलो. नाही, सहज नाही म्हणाला तुम्ही, मुद्दाम म्हणलात. नाही हो, सहज म्हणालो. हा, नाही काय सहज, मला माहिती ना तुम्ही मुद्दाम म्हणलात. अहो समजावा नाही ना. काय समजावा? तुम्हाला काय वाटलं अंजली वहिनी काय आहे? तुमचे पैसे बुडवणार आहे काय म्हणताय तुम्ही? मला चोर म्हणताय का? कुठेच हा पण एक माणूस आहे, भांडण उकरून काढतो बघ. हो, मी गप उभे होते ना माझे. मी काय बोलले का? कशाला म्हणायची गरज होती? काय ते आता थांबलाय तोवर घेऊन यायचं का? चल ना, हे सामान ठेवूया आधी घरात. ते ठेवावं लागेल. मग इथे कसं माळात ठेवणार? चढावं लागलं आता मला. माझ्या घरात ठेवतेस? नाही नको, मग परत घ्यायला यावं लागेलच. बर ठीक आहे, जाते मी. हा, मावशी चाळ सोडून जाताय का? चाल सोडून जाता वाटतं. तेवढीच वाट बघ. भानू जरा गप ना. आई कुठे चाललेस ते तर सांग. चालले नाही, आले. आता पावसाळा संपेपर्यंत ना मी इथंच राहणार आहे. का? तू विचारणारी कोण ग मला? हे माझ्या लेकीचं घर आहे. मी कधी पण येऊ शकते आणि जाऊ शकते. मी कुठे म्हणाले माझं घर आहे? पावसाळा संपेपर्यंत काय कायमचं राहा. मला काय करायचंय? ए भानू तू गप गा. ए आई, पण तू इथे का राहणार आहेस? खालच्या घरी काय प्रॉब्लेम आहे? अगं शोभे, सगळा खाली प्रॉब्लेमच असतो नाही का? आता पावसात नाही, बघ ना तू, सगळे किडे मुंगी घोणी सगळीकडे असतात आणि त्यांना माझंच घर दिसतं.
मला खूप भीती वाटते बाई खाली. म्हणून मी ठरवलं पावसाळाभर ना तुझ्या इथंच राहायचं वरती. मी वरती झोपते, ही गादी खाली टाक आणि तू झोप. मी नाही खाली झोपणार. मला भीती वाटते बाबा त्या किड्या मुंग्यांची. अगं पण शोभे एवढे पण नसतात. असतात आणि कानात गेलं तर आता एवढं काय घाबरायचं त्यात. मास्टर डे आहे ना, त्याला सांग ना लक्ष ठेवायला. हो ना, मी खाली झोपले तर लक्ष ठेवशील ना. हो ठेवीन ना. मास्टर डे आता नुसतं हो हो करत बस राहू नकोस हा. चल मी सांगते तसं कर सगळं काम. त्या शुभाची भीती ना एकदम पळून जाईल बघ. हो का. ही म्हातारी आधी मालकांना काय कमी कामं सांगायची. आता तर घरी आलीये म्हणजे सगळी कामं मालकांकडून करून घेणार आणि त्यांना त्रास देणार. अरे नाही रे, मी विचार करत होतो ह्याचा बिझनेस करू काय. ए मग विचार करू पण नको. हे लय महागातलंय, परवडणार नाही तुला. मला पण कंपनीनं दिलंय. हो अरे कपडा पण मस्त आहे रे. भारी आहे ना एकदम. हो छान आहे रे. हा वहिनी, रेनकोट कसा आहे? आहे का नाही भारी? रे हा. बघू मला दाखव घालून. नाही नको जेंट्सचा आहे. नाही तुम्ही एक काम करा ना, मोनीला एक रेनकोट घ्या ना, बिचारा भिजत जातो भिजत येतो. हा. म्हणजे तुम्हाला ह्या क्वालिटीचा नाही जमणार घ्यायला, पण स्टेशनला 150-200 रुपयात चांगले मिळतील. हे तुला काय म्हणायचंय, मला परवडणार नाही. नाही तसं नाही, पण ह्या क्वालिटीचा परवडणार नाही, महागातला आहे जरा. ए रावळ्या, जास्त उड्या मारू नकोस. तुला पण कंपनीने दिलाय, तू काय विकत नाही घेतलायस. आणि तुला हे अजिबात चांगले दिसत नाहीये. शेतातलं बुजगावणं वाटतंय ते. किड्या मुंग्या सुद्धा जवळ येणार नाहीत. अंजी तरी येते का रे. मला सांगतोय. यांना काय जाते बोलायला. आणखी तरी जवळ येते का? मोन येतो का तुमच्या जवळ? घाबरून पळतो, लांब लांब पळतो तुम्हाला घेऊन. अरे जाऊ दे ना, सोड ना. तुला माहिती ना त्यांचा स्वभाव. अरे स्वभाव म्हणजे काय काय, एखाद्याने चांगला आणलाय रेनकोट त्याचं कौतुक करायचं, पण नाही ते नाही जमणार. हिंमत असेल तर स्वतः घेऊन दाखवा ना एखादा मोन रेनकोट. अरे जाऊ दे ना, त्यांचा स्वभावच तसा आहे. स्वभाव तसा आहे म्हणून काय पण बोलतील का? रेनकोट मध्ये एकतर केवढा डॅशिंग दिसतोय मी. आणि काय म्हणजे बुजगावना दिसतोय, बुजगावना. यांना काय कळतंय बुजगावना कसा दिसतो आणि चांगला माणूस कसा दिसतो. अरे मस्त मस्त. कुठं आपलं काहीतरी बोलतात मला. बघ सुरू झाला ना पाऊस, तरी सांगितलं होतं त्याला लवकर जा आणि लवकर ये. नाही काय रे, काय झालं, परत का झालास? पाकिट विसरलो शोभा. वेंधळायस नुसता. घे आणि जा पटकन. अरे मास्टर या हं? बाहेर एवढा बदा बदा पाऊस पडतोय, तू भिजला कसा नाहीस? मावशी ते पायऱ्यांवरून परत आले असतील ना, खालपर्यंत गेलेच नसतील म्हणून नाही भिजले. हा शोभा मी येतो. हा हा हा, जा जा लवकर घेऊन ये. आणि हे बघ, रावळ्यापेक्षा चांगला आणा. हो आणतो. काहीतरी गडबड आहे नक्कीच. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.